साक्री शहराचं वैभव असलेल्या श्री छत्रपती शिवाजी वाचनालय आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे हे 25वे वर्ष आहे, म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष आहे। या रौप्य महोत्सवी वर्षाच्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष अण्णासाहेब सुरेशजी सोनवणे सर, प्रमुख वक्ते आणि उद्घाटक माननीय प्राध्यापक श्री अरुणभाई गुजराती साहेब, माजी विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तथा माजी मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, सत्कार मूर्ती पद्मश्री पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री चैत्रामजी पवार, श्री गुजराती साहेबांसोबत आलेले प्राचार्य गुंजाळ सर, प्राचार्य कुणाल पाटील सर, दत्तात्रय नालंदे सर, तसेच वाचनालयाचे उपाध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सोनवणे साहेब, कार्यवाहक प्राध्यापक विके शाह सर, सहकार्यवाहक ॲडव्होकेट नरेंद्रजी मराठे, सांस्कृतिक समिती प्रमुख प्राचार्य डॉक्टर लहू पवार सर, सन्माननीय संचालक मंडळ, सांस्कृतिक समितीचे सर्व सदस्य, वाचनालयाचे सर्व कर्मचारी आणि समोर बसलेले मायबाप रसिक वाचक श्रोते हो, मी सांस्कृतिक समितीचा सदस्य प्राध्यापक डॉक्टर प्रकाश साळुंके आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व सरस्वती मातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। कृपया सगळ्यांना नम्र विनंती की आपले मोबाईल सायलेंट करायला। सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावं। आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी
सांस्कृतिक समितीचे प्रमुख प्राचार्य डॉक्टर लव पवार सरांना विनंती करतो की त्यांनी आजचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी शारदोत्सव व्याख्यानमाला 2025च्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाचे उपाध्यक्ष माननीय अण्णासाहेब सुरेश सोरवणे, आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले व्याख्यानमालेचे उद्घाटक व प्रमुख वक्ते महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष तथा माजी मंत्री आदरणीय प्राध्यापक अरुणभाई गुजराती साहेब, आजचे सत्कार मूर्ती साक्री तालुक्याचे भूमिपुत्र पद्मश्री माननीय चैत्राम भाऊ पवार, ज्यांनी आदरणीय भाईसाहेब यांच्या व्याख्यानाचा योग जुळून आणला असे आमचे मित्र प्राचार्य डॉक्टर VR गुंजाळ सर, अंबळनेर पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर कुणाल पाटील सर, चोपडा येथील शिक्षक माननीय दत्तात्रय नालंदे सर, आपल्या वाचनालयाचे कार्यवाह माननीय प्राध्यापक VK शाह सर, सहकार्यवाह ॲडव्होकेट नरेंद्र मराठे, वाचनालयाचे संचालक मंडळ माननीय EG पठाण साहेब, प्राध्यापक DN खैरनार, प्राध्यापक नरेंद्र तोरवणे, श्री विजय भोसले, श्री PZ कुवर, श्री RP भामरे, डॉक्टर तुळशीरामजी गावित, जगदीश वाघ, विजय निंबा भामरे, विपिन पवार, डॉक्टर प्रकाश साळुंके, डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, डॉक्टर नरेंद्र बापूजी खैरनार, वाचनालयाचे ग्रंथपाल उज्ज्वल अग्निहोत्री, या ठिकाणी उपस्थित असलेले माझे गुरुवर्य आदरणीय दादासाहेब BS पाटील, वेगवेगळ्या ठिकाणाहून उपस्थित असलेले माझे गुरुवर्य, तसेच साक्रीच्या नगराध्यक्षा माननीय उषाताई पवार, उपनगराध्यक्षा माननीय उज्ज्वलाताई भोसले, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय श्रोतेगण, आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्रोत बंधू आणि भगिनींनो, आणि या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, या वाचनालयाच्या 25व्या शारदोत्सव व्याख्यानमालेसाठी आज उद्घाटन समारंभ करत असताना विशेष आनंद यासाठी होतो की आपल्या या वाचनालयाला वेल्स लायब्ररी म्हणून 108 वर्ष पूर्ण झाले. श्री छत्रपती शिवाजी वाचनालय हे नाव 1983 ला दिले गेले. आज मितीला वाचनालयाचे 27 शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत. जिथे आपण बसलो आहोत ही वास्तू 1995 ला तत्कालीन मंत्री श्री गोविंदराव शिवराम चौधरी यांच्या अर्थसहाय्य निधीतून तयार झाली आहे आणि साक्री तालुक्याच्या विद्यमान आमदार माननीय सौ मंजुळाताई तुळशीरामजी गावित यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपंचायत निधीतून प्रवेशद्वारासमोरच संपूर्ण तालुक्याच्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास 1.5 कोटी रुपयांची अभ्यासिका दुमजली इमारत उभी राहिली आहे. ही आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद बाब आहे. साहेब, गेल्या 25 वर्षांपासून आमच्या या वाचनालयात शारदोत्सव व्याख्यानमाला अखंडपणे सुरू आहे. खरे पाहता नवरात्रोत्सवात व्याख्यानमालेचे महत्व हे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे मानले जाते. या काळात आयोजित व्याख्यानांमुळे देवी उपासना, स्त्री शक्ती, संस्कृती, परंपरा
समाज प्रबोधन आणि मूल्य संस्कार वृद्धिंगत होतात. सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात जी माहिती आपल्याला मिळते ती डेटा आणि भाषा मॉडेलवर आधारित असते. ती संदर्भानुसार प्रश्नांची उत्तरे देऊ शकते, मात्र स्वाभाविक आणि भावनिक संवाद साधण्यात कुठेतरी कमतरता नक्कीच जाणवते. परंतु तज्ञ वक्त्यांनी दिलेल्या व्याख्यानांमध्ये मानवी भावना, अनुभव, संवेदना आणि सर्जनशील विचार जे समोरची परिस्थिती आणि श्रोत्यांच्या मनाच्या स्थितीला समजून त्यानुसार संवाद साधतात आणि असेच ज्ञानी विचारवंत एकात्मतेची शिकवण देणारे, उत्तम विचारांच्या माध्यमातून श्रोत्यांना प्रेरणा देणारे वक्ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय भाईसाहेब हे आपल्याला ग्रंथालय आणि मानवी मूल्य या विषयावर प्रथम पुष्प गुंफणार आहेत आणि अशाच प्रकारे संपूर्ण आठवडाभर उत्तम अशा व्याख्यानांची मेजवानी आपल्याला मिळणार आहे. म्हणून आपण दररोज मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे विचार आत्मसात करावे आणि या सुविचारांची पेरणी आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात आणि समाजात करत राहावी आणि त्या माध्यमातून वाचनालयाचे नाव मोठे करावे अशी अपेक्षा करतो आणि या निमित्तानं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले आदरणीय भाईसाहेब यांचे पूर्ण नाव प्राध्यापक श्री अरुणभाई गोवर्धनदास गुजराती, जन्म 11 जून 1942, मूळ गाव चोपडा, जिल्हा जळगाव. साहेबांचे वडील थोर असे स्वातंत्र्य सैनिक होते. साहेबांनी B.Com आणि CF ची पदवी पुणे येथून पूर्ण केली आहे. साहेबांनी चोपडा महाविद्यालयात 14 वर्ष अकाउंटन्सी विषयाचे ज्ञानदान केलेले आहे. चोपडा नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडल्यावर राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. साहेबांचा 1985 ते 2012 तब्बल 27 वर्षांहून अधिक काळ आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष अशी उत्कृष्ट कारकीर्द सगळ्यांच्या स्मरणात आहे. साहेबांना बेस्ट पार्लमेंट अवॉर्ड, बेस्ट स्पीकर अवॉर्ड, डिसावल रत्न अवॉर्ड, नाशिक जिल्ह्याचा गिरणा गौरव पुरस्कार, बृहन्मुंबईचा गुजराती समाजाचा पुरस्कार यासह अनेक लहान मोठे पुरस्कार साहेबांना मिळालेले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये आदरणीय भाईसाहेबांनी व्याख्याने दिलेले आहेत. रोटरी क्लब चे चेअरमन, की नोट स्पीकर म्हणून अनेक परिषदांमध्ये मार्गदर्शक म्हणून सहभाग घेतला आहे. साहेब संगीत विशारद आहेत. साहेबांना क्लासिक म्युझिकल वाचनाची आवड आहे. सध्या ते चोपडा येथे 5 पिढ्यांपासून वाटणी न झालेल्या फार मोठ्या एकत्र कुटुंबात राहत आहेत. ही आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची अशी गोष्ट म्हणावी लागेल. यासोबतच आपल्या वाचनालयातर्फे ज्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे असे पद्मश्री माननीय चैत्राम भाऊ पवार, आजचे सत्कार मूर्ती, यांचं संपूर्ण नाव चैत्राम देवचंद पवार. यांचं शिक्षण B.Com पिंपळनेर महाविद्यालयातून पूर्ण केले आणि भाऊंनी M.Com चे शिक्षण साक्री येथील सिगो पाटील महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. लहानपणापासूनच वनवासी कल्याण आश्रमात आपल्या समाजसेवेच्या कामाला सुरुवात केली. त्यांच्या बरोबर डॉक्टर आनंद फाटक आणि साक्रीचे सिगो पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक कैलासवासी डॉक्टर विनोद जहागीरदार सर, डॉक्टर विवेकानंद शिंदे यांच्यासारखे मार्गदर्शक मिळाले. जवळजवळ 35 वर्षांहून अधिक काळ बारीपाडा आणि छोट्याशा या
बारीपाड्याजवळच्या परिसरात राहून आदिवासी समाजाला जंगल तोडायचे नाही, वृक्षारोपण करायचे, वृक्षांचं संवर्धन करायचं, कुराडबंदी, पाणी अडवा पाणी जिरवा, सक्तीचं गावातील ग्रामस्थांच्या पाल्यांचं शिक्षण, स्वावलंबन, शेती, शाश्वत विकास, व्यसनमुक्ती, ग्राम विकासाची कामे सातत्याने भाऊ करत असतात. भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन संवर्धन समितीवर सर्वप्रथम सल्लागार म्हणून तज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती झाली. 1992 ला जवळपास 450 हेक्टर जमिनीत 5000 झाडे लावली, ती वाढवली. त्यासाठी संपूर्ण बारीपाडा गावातील प्रत्येक घरातील व्यक्तीला विश्वासात घेऊन या उपक्रमात सहभागी करून घेतले. बारीपाडा आणि परिसरात भात लागवड, कांदा लागवड, गहू, बटाटा इत्यादी पिकांच्या लागवडीमुळे गाव स्वावलंबाकडे वाटचाल करू लागले. शासनाच्या पाणलोट क्षेत्र विकासाच्या योजनांसाठी सहकार्य केले. या कार्याची दखल घेत भाऊंना बँकॉकचा IFAD पुरस्कार मिळालेला आहे. 2004 पासून वनभाजी महोत्सवाला सुरुवात केली. 10, 20, 50, 100, 200 आणि आजच्या घडीला तब्बल या वर्षी परवा होणाऱ्या वनभाजी महोत्सवात 650हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. ही सगळ्यांसाठी कौतुकास्पद बाब आहे. भाऊंच्या बाबतीत असे म्हणता येईल की पायाला मोहरा, डोक्यावर बर्फाची लादी आणि मुखात साखर, गोर गरीब शेतकरी, कष्टकरी, मजूर या सर्वांना सोबत घेऊन फक्त जल, जंगल, जमीन, जनावर आणि जन या 5 जनमुळे त्यांचे नाव अर्थात बारीपाड्याचे नाव थेट जगभर पसरलेले आहे. आणि म्हणूनच यासाठी साक्री तालुक्याचे भूमिपुत्र या प्रसंगी आम्ही सत्कारासाठी निमंत्रित केलं. गेल्या सत्रात भाऊंना भारत सरकारद्वारे पद्मश्री पुरस्कार मिळाला. ही आपल्या सर्वांसाठी अभिनंदनास्पद बाब आहे आणि म्हणून या भाऊंच्या कार्याला मी सलाम करतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. धन्यवाद सर. सन्माननीय अतिथींचा सन्मान करणं ही आपली परंपरा आहे, किंबहुना तो एक संस्कार आहे. त्यानुसार आम्ही आज आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करू इच्छितो. पाहुण्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी आमचा सन्मान स्वीकारावा. प्रथमतः आजच्या समारंभाचे उद्घाटक व प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक श्री अरुणभाई गुजराती साहेबांचा सन्मान वाचनालयाचे उपाध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब सुरेशजी सोनवणे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आजचे सत्कारमूर्ती सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री श्री चैत्रांभाऊ पवार यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय भाईसाहेब यांनी करावा मी त्यांना विनंती करतो. आजच्या समारंभाचे उद्घाटक माननीय प्राध्यापक अरुणभाई गुजराती यांच्या सोबत आलेले प्राचार्य गुंजाळ सर
प्राचार्य गुंजाळ सरांचा सन्मान आजच्या सांस्कृतिक समितीचे प्रमुख प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर लव पवार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्यासोबतच आलेले प्राचार्य डॉक्टर कुणाल पाटील सरांचा सन्मान वाचनालयाचे कार्यवाह प्राध्यापक VK शाह सरांनी करावा अशी मी सरांना विनंती करतो. त्यांच्यासोबत आलेले श्री दत्तात्रय नालंदे सरांचा सन्मान सहकार्यवाह भाऊसो ॲडव्होकेट नरेंद्रजी मराठे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आजचे सत्कारमूर्ती माननीय चैत्राभाऊ पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ आणि गुरुजन समोर सगळे बसले ज्यांनी मला दिशा ठरवली. खरं तर मी कुठल्याही विषयातला तज्ज्ञ नाही किंवा कुठल्याही प्रकारचा वक्ता नाही, सर्वसामान्य छोटा शेतकरी, आणि मी काय विषय मांडायचा असा प्रश्न पडतो मला नेहमी. पण तरी मला माहित नाही की एक मला वर्ष माहित नाही, पण आबा बसले ते आबा त्यांनी मला इथंच ह्याच शारदीय व्याख्यानमालेमध्ये वक्ता म्हणून एकदा बोलवलं. मी काय बोललो असेल मलाच माहित नाही. आपण म्हणतो ना की पर्यावरण हा खूप महत्त्वाचा बिंदू आहे आणि पर्यावरणाशिवाय आपण जगू शकत नाही. पण पर्यावरणाचं रक्षण करायचं नेमकं कोणी? सगळेजण म्हणतात की वन सांभाळायला सरकार आहे, भूमीसाठी वेगळे डिपार्टमेंट, मग आपलं काम काय? पण आपण असं म्हणतो की लोकांचा सहभाग जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत आपण कुठलीही गोष्ट यशस्वी करू शकत नाही. आणि हाच प्रयोग आम्ही 91 मध्ये सुरू केला. प्रस्तावनामध्ये परिचयामध्ये सरांनी सगळा उल्लेख केला की डॉक्टर आनंद फाटक यांच्या संपर्कात आम्ही आलो आणि या कामाशी जोडले. लक्षात आलं की आपण पर्यावरण तर खूप व्यापक शब्द आहे, पण यात आपण कुठल्या बिंदूंवर काम करू शकतो. म्हणून त्यावेळेस आपण 5 बिंदू नक्की केले: जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन. आज आपण मागे वळून बघताना विचार करतो की 91 मध्ये आम्ही ज्यावेळेस कामाला सुरुवात केली खूप लोकांनी नावं ठेवलं ते काही काम आहे का, पण आज सरकार म्हणते की कोटीने वृक्ष लागवड करा. म्हणजे मला असं वाटतं की आपण या सगळ्या वेगळ्या संस्था संघटनांपेक्षा 30 वर्ष पुढे आहोत. आपण त्यावेळेस जो विचार केला तो आता सगळा समाज करतोय. पण याला दिशा देण्यासाठी वनवासी कैलाश्रमाने एक सुरुवात केली. आपण एका गावापासून सुरुवात केली आणि त्या गावामध्ये जंगल, जल, जमीन, जल आणि पशुधन अशा विषयात सुरुवात केली. बघता बघता आपण एक क्लस्टर मध्ये पोहोचलो. आता आपण 44 गाव मिळून 11,200 हेक्टर वनक्षेत्र हे विकासासाठी घेतले. याच्यामध्ये इथं समोर पण बसलेत आपले जगदाळे आणि मोरे भाऊ, आम्ही बरोबरीने काम करतो की पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर लोकांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे वन संवर्धनाबरोबर जल संवर्धन, जल बरोबर भूमी असं एक चक्र आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की वन असेल तर जल आहे आणि वन जल असेल तर शेती, आणि हे 3 सूत्र आहे. जंगल, जल, जमीन नसल्याशिवाय माणूस जगू शकणार नाही. माणसाला लागणाऱ्या गोष्टी त्या भूमीत मिळतात. तर ही सगळी सुरुवात केली. याला हे काम करतं मी केलेलं नाही, आमचं टीम आहे पूर्ण. त्या टीममध्ये आपल्या तालुक्यातले खूप जण आहेत की ज्यांनी या कामामध्ये योगदान दिलं. या सगळ्यांच्या माध्यमातून आपण करतोय. परिवर्तनमध्ये आपण बघितलं की गेली 35 वर्षे बारीपणा काम करतो. म्हणजे नेमकं काय करताय तर गाव संघटित झालं तर 1100 एकरचं वन संवर्धित केलं. त्या जंगलाची 3च्या माध्यमातून किंमत काढायचा प्रयत्न केला. साधारण 3000 कोटीची मालमत्ता आहे. गाव संघटित झालं ते होऊ शकतं. आपण त्यांना असं म्हटलं की हा 1100 एकर जंगलाची किंमत जर 3000 कोटी असेल
तर याच्यामध्ये ऑक्सिजन किती निर्माण होतं तो पण ऍड केला पाहिजे. पुढे जाऊन आपण म्हणतो की भविष्यामध्ये कार्बन उत्सर्जनचा विषय येणार आहे, तो पण ऍड केला तर मग त्या गावाची किंमत निघू शकते का, असा एक बहुआयामी विषय आणि त्याला आपण हे सगळं काम चाललंय. हे काम करताना 2 विद्यार्थ्यांनी बारीपाडा गावावर PhD पूर्ण केली, एक कॅनडामधून आणि एक जर्मनीमधून. कॅनडातला विद्यार्थी 2003 मध्ये आला आणि त्याच्या लक्षात आलं की इथल्या ज्या महिला आहेत यांच्याकडे परंपरागत ज्ञान खूप आहे, म्हणजे त्याला आपण बायोडायव्हर्सिटीचा विषय जोडू शकतो. असं म्हणून वनभाजी स्पर्धेची सुरुवात झाली. त्याचा पूर्ण डाटा आपण ठेवलेला आहे. आता हे 21वे वर्ष आहे की आपण सरकारची मदत न घेता स्थानिक लोकांचा सहभाग घेऊन ती स्पर्धा पूर्ण करत असतो. 60 गावातून महिलांनी नाव नोंदणी केलेली. 200 रुपये प्रवेश शुल्क आहे आणि 1 सप्टेंबरला प्रवेश बंद होतो. ती स्पर्धा आपली 28 सप्टेंबरला आहे. आपण सगळ्यांनी ती बघावं. या स्पर्धेला आणखी एक बिंदू आपण जोडला आहे की कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती. आपण म्हणतो ना की आपल्याकडे जी पीक पद्धती होती ती हरित क्रांतीने सगळं संपवली. याचं जतन कोणी करायचं, पुढे कोणी आणावं म्हणून केंद्र सरकारने मिलेट्स इयर साजरा केला. पण तो साजरा करून कदाचित थांबला, पुढे कोणी न्यायचं म्हणून आपण त्याला मिलेट्स विषय पण जोडलाय. आपल्या भागामध्ये जे परंपरागत पीक पद्धती आहेत त्याच्यामध्ये भगरीचे 5-6 प्रकार आहेत. याला आपण व्हॅल्यू ॲडिशनल साठी काय करू शकतो म्हणून त्याला पुढे नेताना त्याच्या वेगळ्या अँगलने बघून त्याची किंमत वाढवण्यासाठी एक प्रयत्न चाललाय. हे सगळं करताना स्थानिक रोजगार पण मिळावेत युवकांना. त्यासाठी आपण वनधन विकास केंद्र ही केंद्र सरकारची योजना आहे आणि आपण ती घेतली. त्याच्यामध्ये खूपदा असं होतं की आदिवासी बांधवांना कर्ज दिलं की ते परत करायचं नसतं, ते सरकारी खात्यात जमा होतं. तसा एक प्रयोग केला आपण. पहिल्या वर्षी 5 लाख रुपये लोन घेतलं, ते सरकारला परत केलं. दुसऱ्यांदा आपल्याला 10 लाख रुपये लोन मिळालं, ते पण आपण बिनव्याजी परत केलं. आणि गेल्या वर्षी आपल्याला सरकारने 93,60,000 रुपयाचं लोन दिलं. हा पैसा कसा खर्च करायचा म्हणून आम्ही वन संवर्धन आहे त्याला टार्गेट केलं आणि आपल्या जंगलामध्ये मोहाची झाडं किती आहेत ते पण आम्ही थोडं कॅल्क्युलेशन केलं. लक्षात आलं की त्या एका छोट्याशा गावामध्ये 4,435 पेक्षा जास्त झाडं आहेत. मग याचं व्हॅल्यू ॲडिशन साठी काय करतात, मग आम्ही त्या मोहाच्या झाडाचा बिझनेस प्लॅन केला. फुलांपासून आपण दारू बनवतो एवढंच आपल्याला माहिती आहे, पण त्या फुलांचा आम्ही मनुके केले जे देशी गायच्या घी मध्ये फ्राय केलेत आणि त्याची किंमत आम्ही 1200 रुपये केजी ठेवली एका झाडाच्या फुलांपासून. त्यानंतर त्या मोहा फुलांपासून चॉकलेट बनवल्यात. आम्ही नाशिकच्या एका कंपनीचे MOU केलाय आणि त्याच्यावर हे सगळं चाललंय. चॉकलेट नंतर त्या मोहा फुलांपासून वाईन बनवायचा प्रयत्न केला आणि सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे नाशिक त्यांनी आम्हाला मदत केली. त्या वाईनची किंमत 750 ml ला 4,000 रुपये किंमत ठेवली. त्यानंतर त्याला फळं येतात खूप, त्या फळांवर हजारो पक्षी जगतात, त्यात ते पर्यावरणपूरक वृक्ष आहे. त्यानंतर त्याला जे बी येतं ते आम्ही क्रश केल्यानंतर त्याचं तेल घरी खायला वापरतो. पण त्याची जी पेंड आहे, खल आहे, त्याच्यामध्ये टार्च असल्यामुळे स्मोकलेस चुलामध्ये त्याचा मिक्स करून त्याचं ब्रिकेट बनवणं 1 मिनिट चाललंय. पण त्या तेलाची किंमत नीट अभ्यास करायचं लक्षात आलं की ते 1800 रुपये किलोने आता विकतोय. म्हणजे किंमत वाढवण्यासाठी आपण वेगळ्या अँगलने बघतोय. त्याच्या तेलापासून आपण आंघोळीचा साबण बनवलाय आणि त्याचं व्हॅसलिन पण बनवलंय. लक्षात आलं की त्या एका झाडाची किंमत मिनिमम 1 लाखापर्यंत होते आणि मॅक्झिमम 4 लाखापर्यंत होऊ शकते. एका गावात जर 4,000 झाड असतील तर 4,000 गुणिले 1 लाख पकडू आपण. मग ह्या क्लस्टरमध्ये किती झाड आहेत ते मोजायचा प्रयत्न केला तर आपल्या तालुक्यामध्ये जवळपास 2 लाखापेक्षा जास्त वृक्ष आहेत. म्हणजे आपल्याला स्थानिक रोजगार निर्माण करताना या सगळ्या गोष्टी विचार करू शकतो का, असा एक प्रयत्न चाललाय. त्यामुळे हे सगळं काम टीम वर्क आहे. शाश्वत विकासामध्ये स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करून हे 5 बिंदू जे आहेत याला आपल्याला सुरक्षित करता येतील का. म्हणजे उदाहरण म्हटलं तर आपल्या पांढऱ्या नदीला जे पाणी येतं त्याचं उगमस्थान कुठे आहे, त्या उगमस्थानावर जर आपण प्रक्रिया केली सगळी, त्याला जर टार्गेट केलं तर आपली नदी जिवंत राहील. अशा वेगवेगळ्या अँगलने आपण इथं सगळे मिळून तालुक्यातले सगळे आपण म्हणतो या सगळ्यांच्या सहकार्य घेऊन आपण काम करतोय. मला इथं सत्कारासाठी जो पद्मश्री चा विषय आला, खरं तर आपलं काम हे पुरस्कारासाठी बिलकुल नव्हे, आपण त्यासाठी कामच करत नाही. पण एखाद्या संस्थेने सन्मान केला तर तो स्वीकारायचा. तर आम्हाला पहिला पुरस्कार जो मिळाला तो नंदुरबार मध्ये आदिवासी हिंदू अस्मिता या नावाखाली. कारण आता एक वेगळा एक विमर्श चाललाय, त्याला उत्तर देणं पण काळाची गरज आहे. बघता बघता 25 वर्ष झाली आणि यावर्षी पद्मश्री घोषित झाला.
तो पुरस्कार घोषित झाल्यानंतर डोळ्यासमोर एक चित्रफित फिरायला लागली की कशामुळे पोहोचला बारेपाड्यापर्यंत. तर लक्षात आलं की आम्ही ज्या संघटनेचं काम करतो, वनवासी कन्याश्रम ही संघाची प्रेरित संस्था आहे. त्या संघटनेमध्ये हजारो कार्यकर्ते काम करत आहेत. आपण महाराष्ट्राचा विचार केला, खानदेशाचा विचार केला तर पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या वेगळ्या संस्था, संघटना, व्यक्ती. मला असं वाटतं की हा पुरस्कार जो, हा सन्मान जो आपल्या सगळ्यांचा आहे आणि त्या निमित्ताने आम्ही तो स्वीकारला. तो पुरस्कार घेताना पण आम्हाला खूप अडचणी येत गेल्या. त्या अडचणींमधून मार्ग काढणं म्हणजे गावाला संघटित ठेवण्यासाठी काय काय करायला लागतं. तर पुरस्कार म्हणजे लोकांना असं वाटलं की खूप पैसा मिळतो, मग गावात भांडणं या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आम्ही पद्मश्री घ्यायला दोघांनाच अलाउड होतं, तरी आम्ही गावातल्या 30 जणांना नेलं बरोबर. आणि अशिक्षित महिला की ज्यांनी कधी गाव सोडलं नाही अशा महिलांना दिल्ली दर्शन येताना आम्ही दिल्ली ते सुरत विमानाचा प्रवास आणलं. कोणाला सीट नंबर शोधून दिला आणि त्यांनी आपलं डोक्यावर पिशवी ठेवून ते शोधायचा प्रयत्न केला. अशा वेगळे प्रयोग करून गावाला संघटित ठेवणं आणि स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करून आपण आपला शाश्वत विकास करू शकतो का, असा एक चांगला एक विषय आपण सुरू केला आहे. आणि हा विषय फक्त आता धुळे जिल्ह्यापुरता मर्यादित नव्हे तर वनवासी कलाशावाच्या माध्यमातून आपण 7 राज्यांमध्ये काम कधीच सुरू केलंय. हे सातत्याने चालावं यासाठी आपण प्रयत्न करतोय. मला इथे या व्याख्यानमालेमध्ये बोलवलं, माझा सन्मान सत्कार केला, त्यामुळे मी आयोजकांचा खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद भाऊ. आजच्या समारंभाचे उद्घाटक व प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक श्री अरुणभाई गुजराती साहेबांना मी विनंती करतो की साहेबांनी आपलं उद्घाटनपर भाषण आणि ग्रंथालय आणि मानवी मूल्य या विषयावर आपले विचार मांडावे. आदरणीय अण्णासाहेब सुरेशजी सोनवणे, आदरणीय चैत्रामजी पवार, आदरणीय डॉक्टर एल.बी. पवार साहेब, आदरणीय खैरनार साहेब, आदरणीय व्ही.के. शाह साहेब, मंचावरील सर्व सन्माननीय माझे स्नेही आदरणीय मुंजाळ सर, माझे दुसरे स्नेही चोपड्यावर माझ्यासोबत आले दत्तात्रय गुरुजी, मला चोपड्यावरून इथे त्यांनी आणलं ते प्राचार्य पाटील, काही दिसत नाही, सर्व मान्यवर भगिनींनो आणि बंधूंनो, ही जी नगरी आहे एक विचाराची ठेवण असलेली नगरी. धुळे जिल्ह्यामध्ये, खानदेशामध्ये, आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये देखील साक्रीचं एक वेगळं नाव आहे. सर्व राजकीय पक्ष या साक्रीत आहे. पण एक वैचारिक बैठक आपण म्हणतो तशी वैचारिक बैठक आहे. संघर्ष आहे पण हिंसा नाही. आज जे चाललंय ते कठीण चाललंय. तर आता त्याबाबत मी काही इथं राजकीय व्यासपीठ म्हणून आलेलो नाही. पण चैत्रामजी तुम्हाला वंदन करण्यासाठी मी आलो. तुम्ही कुणाचा सत्कार करतात यावर त्या गावाची, शहराची, त्या जिल्ह्याची एक संस्कार आणि संस्कृती आपल्या कामात येते. तुमचे इतकं काम तुम्ही 50 वर्ष राजकारणात पण केलेलं नाही. एक झाड लावला तर तो सांगत जातो, एक झाड लावलं, एक झाड लावलं. हर साग है मूर्ति, हर पेड़ हरि का मंदिर, और पंछी पुजारी बनकर गाते हैं वेद मंत्र. असं या झाडाचं, वृक्षाचं महत्व आहे. तुम्ही सर्व प्रकारची झाडं लावली, आयुर्वेदिकची, याची. माझ्याकडे यायला पाच तुमचे झाडं तर तुमचं इथं फार मोठा सत्कार करेल. हे जे विधायक काम आहे, हे विधायक काम अत्यंत महत्वाचं आहे. आता तुम्ही, तुमचं नाव मी अनेक वर्षापासून ऐकत होतो, पण आज तुमच्यासोबत बसण्याची मला संधी मिळाली. मी माझ्या बायोडेटामध्ये लिहिली की मी यांच्यासोबत एका कार्यक्रमाला होते. इतका मोठा माणूस. चमक है ना चमक, मुझे कोई गम नहीं.
चैत्राम जी की सेवा तेरे चांद से तेरी चमक से कम नाही. काय सेवा केली. साधा सरळ सरळ सोपा सुलभ माणूस तिकडे जाऊन बसला. अरे माझ्या सोबत तो बसायला तर विचारलं ना चैत्रामजी कुठे आहे म्हणे त्या कोपऱ्यात बसले. कोपऱ्यात बसायचे दिवस संपले आता. नाही सांगितलं तरी मुख्य कीर्तीवर जाऊन बसले. असे चैत्रामजी आहेत आपले. ते 4 महीने तेरे तो बहुत दाग है लेकिन मैंने भी दाग देखा है. तो चैत्रामजी तुम्हाला पुनश्च वंदन करतो. हे कार्य तुम्ही का बारीपाडा हे नावात महाराष्ट्रात आहे. बारीपाडा आणि साखळी या संदर्भातलं कार्य आपण या ठिकाणी केलेलं आहे. मी आता माझ्या विषयाकडे वळतो. ग्रंथालय आणि जीवन मूल्य. पुस्तक 3.5 अक्षराचा शब्द, ग्रंथ 2.5 अक्षराचा संबंध. तर त्या 2.5 अक्षरामध्ये 3.5 अक्षरामध्ये संबंध विश्व सामावलेला आहे. आणि आता प्रत्येक जण काही 1000 पुस्तक ठेवू शकत नाही. घर आता 400 स्क्वेअर फूट आणि 500 स्क्वेअर फूट पर्यंत आलोच आहे. म्हणून ग्रंथालयाची गरज, ग्रंथालय प्रत्येक गावात असलं पाहिजे. मी मंत्री असताना लोक मला घेऊन जायचे, आमच्या शहरातली सौंदर्य स्थळ दाखवा. मी म्हटलं तुम्ही तुमच्या गावात आधी ग्रंथालय मला दाखवा. या सर्वात जर सुंदर स्थळ असेल, सौंदर्य स्थळ असेल ते ग्रंथालय आहे. शासनाने एक योजना आणली स्मार्ट सिटी. स्मार्ट सिटी एखाद्या प्रभागाची ती स्मार्ट सिटी होती. तिथं ग्रंथालय त्या वार्डात असलं पाहिजे. ग्रंथाशिवाय माणूस जगू शकणार नाही. रोटी कपडा मकान और साथ में किताब, इतकं महत्व आहे ग्रंथाचं. ग्रंथाशी मैत्री करा, शब्दांशी मैत्री करा, पुस्तकांशी मैत्री करा. शब्दांशी मैत्री केली तर आयुष्यभर ती शिदोरी आपल्याला पुसते. पण चांगले शब्द वापरा, शब्द जपून वापरा. बोली तो अनमोल है ये समझ के बोल, मुंह में तराजू तोड़कर बाद में मोह खोल. एक वेळा शब्द सुटला की आपण शब्दांचे गुलाम होतो. आणि म्हणून शब्दांचा वापर हे अत्यंत चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि हे करत असताना देखील आपल्यात एक शांतता निर्माण झाली पाहिजे आणि समोरच्या माणसात देखील. ऐसी बानी बोली है मन का आपा होय, औरों को शीतल करे और खुद भी शीतल होय. अशा प्रकारचे ग्रंथ. ग्रंथ हा गुरु आहे, ग्रंथ हा तत्ववेत्ता आहे, ग्रंथ हा मार्गदर्शक आहे. जो वाचणार नाही तो वाचणार नाही. सध्या लोक वाचतच नाही. माझ्या विधानसभेच्या ग्रंथालयामध्ये 1 लाखाच्या वर ग्रंथ आहेत. पण मी ग्रंथ याला विचारतो. मी ग्रंथालयाच्या ग्रंथपालला वाचक किती आले, किती ग्रंथ आहे याला आता महत्व नाही. ग्रंथ वाचणारे किती आले याला महत्व. लोक ग्रंथ वाचतच नाही तर तो मोबाईल वाचतो. मोबाईलमध्ये काय, मोबाईल वाचू नका असं म्हणत नाही. एक चांगला कुठेतरी परवा मला व्हॉट्सअप आला, बेबी फिश आणि मदर फिश. तर बेबी फिशने मदर फिशला सांगितलं की मॉम व्हाय वी आर नॉट लिव्हिंग ऑन द अर्थ. आपण या पृथ्वीवर का राहत नाही. तर मॉमने उत्तर दिलं अर्थ इज फॉर सेल्फिश अँड नॉट फॉर फिश. तर ते आहे ते स्वार्थी लोकांसाठी आहे, आपल्या ह्याच्यासाठी नाही. जे हातात येईल ते वाचा. देर आर नेव्हर बॅड रायटर्स, दे आर समटाइम्स दे आर बॅड रीडर्स. तर अशा पद्धतीचा हा ग्रंथ, हा ग्रंथालय आपल्याला नवीन दिशा देणारा, नवीन आशा निर्माण करणारा, नवीन ज्ञान देणारा, आपल्याला आजच्या परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे. ग्रंथ सर्वश्रेष्ठ आहे. अगदी ज्ञानेश्वरीपासून अगदी काय असेल वेद ऋग्वेदपासून रामायणापासून तर आजपर्यंत ग्रंथ हे आपल्याला मार्गदर्शन करतील. पण हातातच जर ग्रंथ घेतला नाही तर मग काय. पण फक्त वाचन करून चालणार नाही. वाचनाच्या सोबत चिंतन केलं पाहिजे.
मी काय वाचतो? मुंबईला चर्चगेटच्या लोकलमध्ये माणूस बसतो, अण्णासाहेब विरारला उतरतो, 150 पानाची कादंबरी इंग्लिश वाचतो, संपलं. त्या वाचण्याचा माध्यमाचा जो विचार आहे तो विचार त्या ठिकाणी आला पाहिजे. विचारच नसेल तर मग काय? शब्द पृथ्वी, शब्द आकाश, शब्द शब्द देतात प्रकाश. एका शब्दाच्या माध्यमातून प्रकाश मिळतो. अनेक पुस्तकं, त्या पुस्तकातील एक पुस्तक, एका पुस्तकातील एक प्रकरण, एका प्रकरणातील एक पान, एका पानामधील एक ओळ, त्या एक ओळमधील एक शब्द जेव्हा आपल्या जीवनाला नवीन दिशा देईल इतकी त्या शब्दमध्ये टाकलं पाहिजे. पण समजून आपण वाचलं पाहिजे. काय वेळेला लोक व्यवस्थित वाचतच नाही. आम्ही कॉलेजला होतो त्यावेळी मराठीचा एक निबंध आला. तो निबंध होता पुष्पांच्या सहवासात. एकाने वाचलेलं पुष्पाच्या सहवासात. मग सकाळी पुष्पासोबत काय केलं, दुपारी कुठल्या हॉटेलमध्ये जेवण केलं, संध्याकाळी कुठल्या गार्डनमध्ये फिरायला गेले. बरं झालं रात्रीचं काही लिहिलं नाही. त्या प्राध्यापकाने आपल्या पत्नीला बोलवलं आणि पत्नीला बघ म्हणले, याने काय लिहिलं. तिने सर्व वाचलं. बघ याला अनुस्वाराचा अर्थ समजला नाही. पत्नी प्राध्यापकाला म्हणाली, यार तुम्हाला जीवनाचा अर्थ समजला नाही. त्याने एका दिवसात जे केलं ते तुम्ही आयुष्यात केलं नाही. वाचन अत्यंत महत्वाचं. वाचन कसं करावं हे देखील अत्यंत महत्वाचं. तर हे वाचण्याच्या संदर्भात का वाचावं हे जर समजलं तर कसं वाचावं असं हे समजलं. ग्रंथालयात फक्त पुस्तकांची संख्या महत्वाची नाही. ग्रंथालय हे पुस्तकाचं गोडाऊन नाहीये. ग्रंथालय पुस्तकांचं वेअर हाऊस नाहीये. ग्रंथालय एक विचार देणार, दिशा देणार, कृती काय करायची ते सांगणार, आपण जगात कुठं काय करतोय ते सांगणार. बरोबर जाणण्याला की कोणाला की ग्रंथ आपल्याला समजतात की तुम्ही पुढे गेलं पाहिजे. जसं वेळ आहे तसा बदललं पाहिजे. एक इंग्लिश शब्द मला आठवतो, विच वर्ड इज कॉन्स्टंट इन अ चेंजिंग सोसायटी, द वर्ड इज चेंज इन अ चेंजिंग सोसायटी. बदलणाऱ्या याचा कुठला शब्द कायम असतो, चेंज, बदल. तुम्ही बदलला नाही तर काय होणार. काळ बदलून गेला, आम्ही असेच राहिलो. वस्त्राला, दगडाला वस्त्र मिळाले आणि आम्ही उघडे राहिलो. जालन्याला कुठेतरी कॉलेजमधल्या कोणीतरी एका प्राध्यापकाने केलं की दगडाला वस्त्र मिळाले, आम्ही उघडेच राहिलो. कारण तो काळाबरोबर बदलला नाही. तो काळाबरोबर बदललं पाहिजे. नवीन पुस्तकं जे आहेत, विज्ञानाची असेल, माहिती तंत्रज्ञानाची असेल, ती पुस्तकं देखील आपण वाचली पाहिजे. आता इथं तरुण वर्ग कमी आहे, पण तरुण वर्गाला हे सांगितलं पाहिजे, अवांतर वाचन कर. फक्त टेक्स्टबुक किंवा काय असेल हे वाचून चालणार नाही. संपूर्ण काय असेल वेगवेगळं वाचलं पाहिजे. ज्ञान विज्ञानाचा कक्षा रुंदावत असताना फक्त टेक्स्टबुक वाचून चालणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून वाचन महत्वाचं, ग्रंथ महत्वाचे, ग्रंथालय महत्वाचं. ग्रंथ काय देत नाहीत आपल्याला, ग्रंथ सर्व देतात. ज्ञान विज्ञान, माहिती तंत्रज्ञान. तर रामायणाचा संदर्भात कोणी संतांनी म्हटलं की रामायण ही कथा नाही, जीवन कसं जगावं या संदर्भात दिशा रामायणाच्या माध्यमातून येते. विचाराची शुद्धी, बुद्धीची शुद्धी रामायणाच्या माध्यमातून येते. तुम्ही धार्मिक वाचा, अध्यात्म जास्त महत्वाचं. धर्मापेक्षा अध्यात्म जास्त महत्वाचं. कोणत्याही धर्मात तुम्ही पाप करा असं काही कोणी म्हणत नाही. चांगले विचार प्रत्येक धर्मात असतील. आपला धर्म आपल्याला आवडायला पाहिजे ही वस्तुस्थिती. एक वेळा स्वामी विवेकानंद सर्वात खाली गीता ठेवलेली होती. नंतर बायबल असेल, कुराण असेल, ज्यू लोकांचं काय असेल. एकाने सांगितलं विवेकानंदांना, बघा तुमची गीता सर्वात खाली आहे. काय उत्तर दिलं विवेकानंदांनी? दॅट इज अ फाउंडेशन ऑफ आवर रिलीजन.
कृष्णाला वाचा. कृष्ण कसा होता म्हणजे कृष्णाचा एका हातात सुदर्शन चक्र आणि एका हातात बासरी. बासरी केव्हा वाजवायची हे कृष्णाला समजत होतं. सुदर्शन चक्राचा वापर कसा करावा हेही कृष्णाला कळत होतं. किती विचार आपल्याला अगदी धार्मिक असतील कुठलेही असतील. लव्ह युअर नेबर ॲज थायसेल्फ असं बायबलमध्ये. जसं तुम्ही स्वतःवर प्रेम करतात तसं तुमच्या इतरांवर प्रेम करा. प्रेम तर केलं पाहिजे. आपण जर पाहिलं की जीवन मूल्यामध्ये प्रेम अत्यंत महत्वाचं. जगात एक भाषा अशी दाखवा तुम्ही मला की त्याच्यात प्रेम शब्द नाही. आणि सारे गुरुजींची एकच ओळख म्हणजे असं दाखवते की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. किती हे आपले सारे गुरुजी एका शब्दात आपल्याला सांगतात. एका कवीचं नाव मला आठवत नाही. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि त्याला लव म्हटलं तरी सेम असतं. काही म्हणा तुम्ही सेम असतं. ढाई अक्षर प्रेम के पढे सो पंडित हो गए. प्रेमाच्या संदर्भात सांग. प्रेम म्हणजे आपलं शारीरिक आकर्षण नाही. मी मला कुठल्या महाराष्ट्र म्हणूनच्या एका कार्यक्रमात बोलवलं. ते प्राचार्य माझ्याकडे आले की गुजराती साहेब तुमचा कार्यक्रम आम्हाला म्हणले याला द्या म्हणले. आमच्याकडे वार्षिक दिवस असतो, ॲन्युअल डे असतो. तर म्हटलं त्या दिवशी मला बघा ते मुलं वेगळ्या जास्त विचारत असतात स्नेह संमेलनात. तर ते त्यांना म्हटलं बा मला मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. तुम्ही मला कॉमर्स असोसिएशन प्लॅनिंग करून याच्या उद्घाटनाला बोलवा. नाही म्हणा या म्हणे तुम्ही आमच्याकडे शिस्त फार. गेलो कार्यक्रमाला. ते एका मुलाच्या इथं पाठीमागे बदाम आणि भाला. त्याला म्हटलं मी सर प्राचार्य साहेब आम्ही कॉलेजमध्ये होतो तर लव इथं होतं. ते लव हार्ट टू हिप कसा गेला. ते म्हणायला लागले इट इज अ पॅशन. नाही सर इट इज अ पॅशन. लव इज अ पॅशन. लव ब्रिंग्स एव्हरीथिंग. लव बियर्स एव्हरीथिंग. लव इज काइंड. लव इज चॅरिटेबल. लव डज नॉट रिजाइस एट रॉंग. लव इज होप. लव इज फेथ अँड लव इज लाईफ. प्रेम अत्यंत महत्वाचं आहे. प्रेम नसेल तर जीवन जगता येणार नाही. आणि या सर्व बाबीचा आपण विचार केला तर कुठली आपल्याला जीवनाची मूल्ये. तर अहिंसा सत्य असते, ब्रह्मचर्य संग्रह, शरीर श्रवा स्वाद सर्वत्र भयवर्जन, सर्व धर्मे समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवा मी नम्रतेबद्ध निश्चय आपल्याला सांगण्यात आले की 11 असे हे जीवनाची मूल्य आहेत. सत्य. आता सत्याला देखील कामोरे फार असतात. प्रत्येक वेळी सत्य बोललंच पाहिजे असंही नाही. पण सत्य सत्यच असतं. सत्याला ते म्हणतात किंवा त्रास फार होतो. सत्य बोलण्याला त्रास होतो पण सत्य एक प्रकारचं शाश्वत असेल. त्या मालपातच्या पाठीमागे देखील फार कोटेशन लिहिलेले असतात. मुला मुलींची नावं नातू पण तू सर्व लिहिलेले असतात त्याच्या पाठीमागे. तर सत्य पराजित होत नाही हा एक वाक्य त्याच्यातनं आपण घेतलं पाहिजे. जे समोर असेल ते वाचा त्याच्यावर चिंतन आपण करा. आता सत्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं की कंगोली भरपूर आहे. माझा अंगठा मला कोणीकडे दिसतो? डावीकडे. अण्णासाहेब तुम्हाला कोणाकडे दिसतो? त्याच्यावर मी उजवीकडे. मला डावीकडे दिसतो सत्य आहे. तुम्हाला उजवीकडे दिसतो तेही सत्य आहे. तर सत्य असलं तरी फार जपून बोललं पाहिजे. आणि त्या संदर्भात आपल्या ह्याच्यामध्ये सॅदवाद म्हणतात. सॅदवाद त्या जैन धर्मामध्ये त्याला काही वेगळा शब्द आहे. तर हा सॅदवाद देखील आपण जपला पाहिजे सत्य बोलत असताना. आणि जर आपण खोटं बोलायला लागलो तर 100 वेळा खोटं बोलावं लागतं. आता पाप आणि पुण्य याच्या देखील सीमारेषा ज्या आहेत त्या अंधुक आहेत. आपण जर गडावर गेलो आता तो मोकळं जाते शर्ट पर्यंत
अर्ध चढल्यानंतर लोक विचारतात का किती लागले, नाही हो 2-3 लोक, काही नाही आता 10 मिनिटात येईल. ते 10 मिनिटात येत नाही, त्याला तास 1.5 तास लागतो. ज्या बोलण्यामध्ये स्वार्थ नाही ते पाप नाही. त्या माणसाला देवीपर्यंत पोहोचवणं हे त्याचं काम होतं. एक दाखला परवा कुठेतरी जिल्ह्याचं गाव होतं, त्याच्या अगोदर 10-15 किलोमीटर एका गावात एक व्यक्ती सिरियस झाली. लोक गावकरी असे हायवेवर उभे राहिले. 15-20 कार गेल्या, हात जोडत होता. एकाने गाडी थांबवली, एकाने दगड घेतला आणि गाडीला मारला. गाडीला दगड मारल्यानंतर गाडी थांबली. गाडी थांबल्यानंतर त्याने प्रश्न विचारला की तुम्ही गाडीला दगड का मारला. त्याने सांगितलं हा सिरियस आहे, याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यावर न्यायचं आहे, नेलं नाही तर हा मरून जाईल. त्याने ऐकलं, ते गाडीत टाकलं, घेऊन गेला. आता दगड मारणं हे पाप होतं की पुण्य होतं तुम्ही मला सांगा. जे ध्येय आहे, ऑब्जेक्ट म्हणतो, तुम्ही कशासाठी केलं तो ध्येय अत्यंत महत्वाचं आहे. सोबत जीवन जगत असताना जीवन कसं जगावं ग्रंथालयामध्ये सांगितलं तसं जीवन जगावं. इफ यू नो द वाय ऑफ लाईफ, यू नो द हाऊ ऑफ लाईफ. ग्रंथ का वाचावे हे जर समजलं तर ग्रंथ कसे वाचावे हे समजतं. लोकांनी म्हटलंय की जुना कोट घाला, नवीन पुस्तक विकत घ्या. लोकमान्य टिळकाने म्हटलं की जर नरकात पुस्तक मिळत असेल आणि स्वर्गात जर पुस्तक मिळत नसेल, तुम्ही नरकात जाणं पसंत करीन, असं लोकमान्य टिळक म्हणाले. तर आपल्या घरात एखादं पुस्तक ठेवा, एखादं तो वाचा काहीतरी. वाचन संस्कृती टिकवणं अत्यंत महत्त्वाचं. वचन संस्कृती आणि वाचन संस्कृती ग्रंथालयाच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळते. म्हणून हे ग्रंथालय अत्यंत महत्त्वाचं. त्याच्या माध्यमातून पुढे कसा जाता येईल याचा विचार आपण केला. अहिंसा महत्त्वाची. आज हिंसा वाढते, म्हणजे बोलण्यात देखील इतकी हिंसा वाढते का म्हणायचं. अहो एक माझं उदाहरण देतो. आमच्या ड्रायव्हरने 10 वेळा हॉर्न वाजवला. मी मगा गुंजा सर तुम्हाला सांग 10 वेळा हॉर्न वाजवला. पुढचे 5 लोक हॉर्न का वाजवला म्हणे तुम्ही 10 वेळा. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आम्ही माफी मागतो, कोण झगडा करतो. लोकांची सहनशक्ती कमी होते. ही सहनशक्ती, सृजनशक्ती, सृजनशक्ती ती वाढवण्यासाठी आपल्याला ग्रंथालय हवे. मग ह्या ग्रंथाच्या संदर्भात प्रेम करा. तुम्ही नोकरी करत असाल थोडंफार वाचा, घरात कुठं काही नसेल तर थोडंफार वाचा. आणि जी सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना त्यांची पुस्तकं आणून द्या. थोड्या जाड अक्षरांची पुस्तकं इथं ग्रंथालयात ठेवा. असतील तुमच्याकडे आहे. अण्णासाहेब म्हणणं आमच्याकडे आहे. माझा मुलगा तिथल्या ग्रंथालयाचा अध्यक्ष आहे. त्याला सांगतो एकदा इकडे ये आणि पहा की ग्रंथालय कसं चालवायचं. आमचंही ग्रंथालय 125 वर्षाचं जुनं आहे. आमच्या ग्रंथालयाची 75वी तत्कालीन त्यावेळी ते पंतप्रधान नव्हते वाजपेयी साहेब, पण त्यावेळी ते आलेले होते. पण कोण बोलतंय याचं महत्त्व, ते काय बोलतायत याचं महत्त्व आहे. आणि म्हणून आपल्या शब्दांच्या माध्यमातून दंगल होते, शब्दाच्या माध्यमातून मंगल देखील निर्माण होते. असे शब्द वापरण्याच्या संदर्भात एक समाज जीवन, उच्च श्रेणीचं समाज जीवन जगण्यासाठी ग्रंथालयाचा भरपूर उपयोग होऊ शकतो. अहिंसा, सत्य, अस्तेय, चोरी करू नये. आता तर ते काही आम्हाला ते 50, आता माझे मी 85 पर्यंत पोहोचले. तर आमच्या वेळी काहीतरी 50-60 चोरी कधी करू नये, खोटं कधी बोलू नये, गोड फार खाऊ नये, कोणासाठी भांडू नये. त्यावेळी आम्हाला ते आठवतं. आता पटतं ते चोरी करू नये, खोटं बोलू नये, कोणासाठी भांडू नये, गोड फार खाऊ नये. डायबिटीस होतं. अस्तेय, चोरी करायची नाही. याचा एक दाखला देतो. 4 चोर होते.
अमावस्येची रात्र, रात्री 1-1:30 वाजेची वेळ, चौघांनी पाटलाच्या घरात चोरी केली. गावातला श्रीमंत पाटीलच होता. पाटील वडात जाऊन चोरी केली. चोरी केल्यानंतर लांबवर एक वडाचं झाड होतं, बनियन ट्री, त्याच्या खाली बसले. बसल्यानंतर एका चोराने हळूच एक सोन्याचा अलंकार घेतला, मांडी खाली ठेवला. तर तो दुसरा चोर त्याला म्हणतो, का रे चोरी करतोस का? त्यांचं विश्व फक्त 4 लोकांचं आहे. आपलं विश्व 4 लोकांचं नाही. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. हे विश्वचे माझं कुटुंब सांगणारी भारतीय संस्कृती आहे. जय जगत सांगणारे विनोबाजी भावे आहे. मग ही संस्कृती टिकवण्यासाठी आपल्याला ग्रंथालयाची गरज आहे. ग्रंथालयाच्या माध्यमात व्यक्तिमत्वाचा विकास आणि चारित्र्य संवर्धन हे ग्रंथालयाच्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराज तो वाचा. छत्रपती श्रीमंत योगी म्हणून देशाच्या ज्ञात इतिहासात एकच नाव आहे, छत्रपती शिवाजी महाराज. यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत गुणवंत नीतिवंत जाणता राजा. शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाशी संधी करणे कैसी आहे. वाचा. जर आपल्याला आपलं चारित्र्य संपन्न करायचं असेल तर चारित्र्याची पुस्तकं वाचावी लागतील. आपल्याला छत्रपती शाहूचं आपल्याला चरित्र वाचावं लागेल. हे 1902 ला आरक्षण आणलं. आता बघा आजची परिस्थिती काय आहे. महाराष्ट्राची परिस्थिती कठीण झालेली आहे. त्या विषयावर आपल्याला बोलायचं नाही. पण गरीबाला, उपेक्षिताला, वंचिताला न्याय देण्यासाठीचं आरक्षण 1902 साली छत्रपती शाहूंनी आणलं. चरित्र वाचा. राधानगरीचं धरण त्यांनी बांधलं. विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना शिक्षणासाठी वसतिगृह त्यांनी बांधली. वाचा त्याचं. मला परवा कोणतरी एक पुस्तक घेऊन दिलं छत्रपती शाहूचे. 25 पानाचं आहे. 25 पानामध्ये छत्रपती शाहू त्यांनी सांगितलं. 40 रुपये किंमत, 25 पानाचा भेट देऊन गेला. बघा म्हणे छत्रपती शाहूंचं कसं आहे. ही चरित्र वाचन अत्यंत महत्त्वाचं. मी असं म्हणत नाही संबंध दिवस चरित्र मनोरंजनासाठी पुस्तक, ज्ञानासाठी पुस्तक, पण वेळ जात नाही म्हणून आपण पुस्तक वाचणं ते तितकंसं योग्य नाही. आपले महात्मा फुले चरित्र वाचा काय. विद्या विना मती गिरी, मती विना गती गिरी, गती विना नीती गिरी, नीती विना शूद्र घटले. एका अविद्याने हे केलं. त्यांना आणि क्रांती ज्योती किती दगड खाल्ली. आज ज्या महिला मुंबईला, पुण्याला शिकतायत, शिकवतायत, त्यांची मूळ देवता क्रांती ज्योती. स्वातंत्र्यवीर सावरकर रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले. सागरा जीव तळमळला म्हणून ते म्हणतात, तुम्हाला नाही माझा देशाकडे माझा जीव तळमळला. काय आपल्याला राजकारणाशी देणं घेणार नाही. राजकारण फार वेगळं असतं. पण आपण आपलं व्यक्तिमत्व, आपली नवी पिढी, आपल्या मुलांना देखील आपण वाचायला लागलो तर मुलं वाचतील. आणि आई बहिणी जर 12 तास मोबाईल घेऊन बसले, शाहसाहेब मुलं वाचणार नाही. मुलांना कळतं काय करावं. त्या चोरीचं मी उदाहरण तुम्हाला सांगितलं. त्यानंतर धनसंचय करू नये. धनसंचय झाला की कदाचित तो बिघडते, पण पुढची पिढी बिघडते. फार पुढच्या पिढीसाठी काही ठेवू नका. पण मरेपर्यंत आपण कसे जगू याचाही विचार करा. दोन मुलं अमेरिकेत राहणार. आई वारली तर तू जायचं आणि वडील वारले तर मी जाईन.
आता तर असं झालं की सोसायटीच्या चेअरमनला सांगतात 10व तुम्ही करून घ्या, 11व तुम्ही करून घ्या, हा चेक इथून पाठवला आहे तुम्हाला. स्वतःचाही विचार करा, पण स्वतःचा विचार करत असताना नव्या पिढीचा विचार करा. स्वतःचा विचार करत असताना दुसऱ्याचाही विचार करा. ए खुदा ऐसी खुदाई ना दे कि खुद के सिवा दूसरा कोई दिखाई ना दे. मी हा शब्द आधी आपल्या डिक्शनरी मधून काढून टाका. मीच्या ठिकाणी आम्ही हा शब्द आला, आपण हा शब्द आला. हा किती गोड शब्द आहे, हे आपण आणले पाहिजे. तर त्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे की कशा 2 अक्षरात जर सांगायचं असेल की जीवनाची मूल्य कोणती, तर नीती नियत. नीतीने वागा. नीती नियत हिंदीमध्ये 2 शब्द आपण मराठीत वापरतो. नीती चांगली झाली पाहिजे. नीती भ्रष्ट झाली की जीवन मूल्य संपले. एक महिला होती, भाजी घ्यायला गेली होती बाजारात, आणि बाजारात भाजी घ्यायला गेली, तिला एका विक्रेत्याने डुप्लिकेट रुपया दिला. ती नवऱ्याला येऊन मिळाली की काय जगात नीती राहिली की नाही, सर्व नीती संपलेली. म्हणजे काय झालं, मला डुप्लिकेट रुपया दिला म्हणतात. पती फार समजदार होता. समझ को समझ से समझो, समझना बड़ी समझ है. समझने के बाद भी नहीं समझते हो, समझने में ना समझ. प्रत्येक तिला असं वाटतं माझा पती ना समज आहे असं. तसं इथे नसेल, पण काय असेल ते सांगितलं. नवऱ्याने सांगितलं काय चिंता करू नको. चिंता से चतुराई घटे, दुख से घटे शरीर, पाप से लक्ष्मी घटे, कहे दास कबीर. चिंता करू नको. आता कबीर आणि कमाल आपण जे म्हणतो रिझर्वेशन घ्या, तर आजची नाहीये. त्या कमालने सांगितलं चिंता बिना चतुर नाही, दुःख बिना शरीर, पाप बिना लक्ष्मी नाही, झुटे दास कबीर. त्याचा बिलालाच होता कबीर झुटा होता, खोटा होता म्हणून. पती म्हणाले तू चिंता करू नको, मी सकाळी उठणार, स्नान वगैरे करून दान पेटीमध्ये मी तो पैसा टाकून घेतो. चिंता पत्नी म्हणाली तुम्हाला का त्रास द्यायचं, सकाळी लवकर उठा, स्नान करा, चालत त्या देवळात जा, देवाचे दर्शन घ्या आणि ते दानपेटीत टाका. मी असं केलं की एका महिलेला म्हातारी होती, दृष्टी कमी होती, तो रुपया देऊन टाकला आणि कोथिंबीर घेऊन टाकली. पण नीती नियत संपलेली आहे. नीतीची फॅक्टरी हृदयात आहे. हेड, हँड आणि हार्ट, हे जर आपल्याला याचा समन्वय चांगल्या पद्धतीने ठेवायचा असेल तर ग्रंथालयात येऊन बसावं लागेल, वाचावं लागेल. ही नीती असली पाहिजे आपल्यामध्ये. कशा पद्धतीने आपण पुढे जातो, तर सत्य, अहिंसा, अस्तेय या संबंध बाबी ज्या आहेत ही जीवनाची मूल्य आहेत. ही जीवनाची मूल्य सांभाळण्याच्या संदर्भातला विचार हा अत्यंत महत्वाचा आहे. इथं MA पर्यंत आहे की नाही कॉलेज वगैरे. आमच्याकडे एका कॉलेजमध्ये असं घडलं की MA ची सेकंड इयरची विद्यार्थिनी आणि MA चे प्राध्यापक यांचं जमलं, प्रेम जमलं यांचं. तर प्रेम कुठेही जमतं, कसंही जमतं, काय त्याला काय नाही. आणि प्रेम काय अशी काही फार वाईट परिस्थिती जमलं. त्या विद्यार्थिनीने प्राध्यापकांना प्रेमपत्र लिहिलं आणि प्रेमपत्रामध्ये चांगलं लिहिलं ते तुमच्यावर प्रेम आहे, असं करू तसं करू. प्राध्यापकाने संबंध व्याकरण तपासलं आणि पत्र परत पाठवलं आणि काय म्हटलं त्यांना, व्याकरण सुधरवा आणि मग प्रेमपत्र पाठवा. त्या मुलीने 3च शब्द लिहिले, जीवनात आचरण, भाषेमध्ये व्याकरण आणि प्रेमात अंतःकरण महत्वाचं आहे. अंतःकरणाची शुद्धी ग्रंथाच्या माध्यमातून, ग्रंथालयाच्या माध्यमातून, आई वडिलांच्या माध्यमातून, गुरूंच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून, तर त्या दृष्टिकोनातून आपलं आयुष्य आपल्याला संपन्न करायचं, समृद्ध करायचं.
आता मी तुम्हाला नव्या पिढीबद्दल सांगेन की नव्या पिढीला आपण संपन्न समृद्ध केलं पाहिजे. तुम्ही आपण आता एक याच्यात आपल्याला आता एका विशिष्ट वयाच्या पातळीवर आपण आलेलो आहोत, पण मुलं जी आहेत ती मुलं फार हुशार आहेत. मी प्राध्यापक होतो 1964-65 मध्ये, त्यावेळी मुलं इतकी हुशार नव्हती. एका मुलाने मला कोरा पेपर 16 पानाचा ऑडिटिंगचा पहिल्या पानावर लिहिलं, हजारों की किस्मत तेरे पास है, जरा पास कर दे तो क्या बात है. अभी तेरा लिहिलं, हजारों की कुंजी तेरे पास थी, जरा पढ़ने का तो क्या बात है. वाचन. ठाण्याला माझे एक चार्टर्ड अकाउंटंट मित्र होता, त्याचा मुलगा होता 7-8 वर्षाचा. तुमचं व्हॉट युअर नेम, तुमचं नाव काय. मी सांगितलं काय शिक्षण झाले. म्हटलं चार्टर्ड अकाउंटंट, तुझे वडील मी आम्ही सोबत होतो. माझा प्रश्नाचं उत्तर द्याल का. थोडं लहान मुलं काय प्रश्न विचारतील. मंत्री असताना सांगायचं, पुट एनी क्वेश्चन टू बी ऑन द अर्थ, आय विल रिप्लाय. कोणताही प्रश्न माझा विषयाचा खात्याच्या संदर्भात विचारा, मी उत्तर देईन. पण लहान मुलं विचारायला लागलं की माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल का, तर थोडस या ठिकाणी असं, तुम्हाला IT समजते का. हो म्हटलं तरी प्रॉब्लेम, कारण इतकं नाही म्हटलं तरी प्रॉब्लेम. थोडं फार समजत. माझा प्रश्न त्याचं उत्तर द्या. काय, मला संडासाला सत्वर जायचंय, हे इंग्लिश मध्ये सांगा. संडासाला सत्वर जायचं, IT काय संबंध. मी त्यांना सांगितलं IT काय संबंध आहे म्हणे संबंध. मग विचार करू दे. TV युअर टाइम इज ओव्हर. म्हटलं तर तू सांग काय करायचं. www.immediatetoilet.com. नव्या पिढीला पंख द्या. नव्या पिढीला पंख द्या. आपले दुसरे विचार त्याला देऊ नका. मी डॉक्टर, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, त्याला काय होत असेल ते असू. आमच्या तालुक्यामध्ये कोरोना जैन समाजाचा हाती म्हणून गाव आहे. तर ते चंद्रावर ज्यावेळी आपलं यान गेलं आणि ते विरुद्ध दिशेला गेलं ते त्यावेळी त्या याच्यामध्ये होतं. आम्ही सरकार गेलं ते काय म्हणण्यात आले की चंद्रावर यान आपण जे पाठवलं चैत्रामजी, त्याचा 1 किलोमीटरचा खर्च फक्त 25 पैसे होता. चंद्रावर जाते म्हणजे 25 पैसे खर्च. इथून धुळ्याला जायचं असेल तर 1500-2000च्या खाली गाडी मिळत नाही. तर हे ज्ञान, विज्ञान, माहिती तंत्रज्ञानाचं स्वागत करा. आणि हे आपल्या मुलांना सांगत की हे विज्ञानाचं पुस्तक तू वाच, हे माहिती तंत्रज्ञानाचं पुस्तक तू वाच. आणि त्या संदर्भात तर तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून ग्रंथ हे गुरु. या ग्रंथांच्या माध्यमातून जीवन संपन्न करण्याच्या संदर्भात, संपूर्ण समृद्ध करण्याच्या संदर्भात आपल्याला पुढे जावं. स्वतःशी स्पर्धा करा. इतरांशी स्पर्धा करा, पण स्वतःशी स्पर्धा करा. माय बेस्ट कॉम्पिटिशन इज विद इन मी. माझी सर्वात उत्तम स्पर्धा माझ्याशीच आहे. स्वतःशी स्पर्धा केली तर आपण पुढे जाऊ शकतो. मी विधानसभेचा अध्यक्ष असताना पुष्कळ देशात जाण्याची संधी मिळाली. ते कॉमनवेल्थचे जे देश आहेत जिथं तिथं ब्रिटिशांचं राज्य होतं त्याला कॉमनवेल्थचे देश मिळतात. तर पॅरिसला जायला मिळालं त्या ठिकाणी. तर एका रूममध्ये मी होतो, हॉटेल दुसऱ्या रूममध्ये तो TV दाबतो ना बोलतो, तो दाबत होतो. तू काय करतो. तर मैल चालत होती. म्हणे इथून 10 मैलावर माझं शेत आहे, मी पाणी सुरू करतो माझ्या शेतात. हाऊ विल बी द 21st century? Ask Venus and Mercury. Robot will be friend forever and he will cheat you never. रिमोट आणि रोबोट यांच्याशी देखील दोस्ती करावी लागेल. आणि त्यांचे जे ग्रंथ आहेत त्या संदर्भातली माहिती देणार आहेत ते वापरावे लागतील. काल परवाच्या त्या ॲग्रोवरमध्ये आले होते,
त्या कापूस जे तोडण्यासाठी म्हणजे कापसाचा भाव 60 रुपये, पण ते कापूस गोळा करण्याचा 15 रुपये. तो शेतकरी म्हणतो मी जगेल कसा? तर आता तो रोबोट येणार आहे, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचं देखील स्वागत करावं लागेल. असं पण बघा, तुमच्या घरात AI येईल, तुमच्या ग्रंथालयात देखील AI चा प्रवेश होईल आणि तो तुम्हाला सांगेल, मदत करेल. पुस्तक कोणतं कुठे आहे तो तुम्हाला एका सेकंदात सांगेल. तो तुमचा दुसरा ग्रंथपाल असेल आणि त्या संदर्भात तुम्हाला नेमकं जे हवं असेल ते तुमच्या हातात देण्याचा प्रयत्न करेल. तर असं हे जे युग आहे फार मोठ्या पद्धतीने याच्यात तो चालणार हे युग आहे. या युगामध्ये आपलं अस्तित्व टिकवणं आधी आणि त्यानंतर आपण मोठे कसे होऊ, आपली नवीन पिढी कशी मोठी होईल याचा विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ग्रंथालय 108 वर्षाचं जुनं ग्रंथालय, आमची 125-150 वर्ष झाली असं मोठं गाव आहे, तुमच्या गावापेक्षा मोठं गाव आहे. पण परत एकदा सांगतो की आपण चरित्र वाचण्याचा दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे आणि इतिहास देखील वाचला पाहिजे. इतिहास संत वाङ्मय, ताने तानाची मावी, भुकेल्या भोकचे खावी, अहोरात व्हावी मगोवा. काय म्हणतात संत ज्ञानेश्वर? तहान लागली तर तहान प्या, भूक लागली तर भूक खा, फार उकळायला लागलं तर अग्नीच्या शेजारी बसा, फार थंडी वागायला लागली तर बर्फाची चादर अंगावर घ्या. जीवन किती कष्टमय असतं आणि त्याच्यात परत ते सांगतात पे जीव सारखे वस्तू उपरवी उपरे ते जाते जीवित राखे तुम्हाला. जीवनाचं समर्पण संतांच्या वाङ्मयातून आपल्याला दिसतं. म्हणून संतांचं वाङ्मय देखील वाचलं पाहिजे. संतांचं वाङ्मय वाचल्यानंतर समर्पित जीवनच्या संदर्भातली एक व्याख्या तयार. मी याच्यासाठी समर्पित आहे. कोणी देवासाठी समर्पित आहे, कोणी देशासाठी समर्पित आहे, कोणी फक्त आपल्या कुटुंबासाठी कोणी आपल्या जातीसाठी समर्पित आहे. पण सर्वांसाठी समर्पित होण्याच्या संदर्भातला संतांचा विचार. ऊस आहे डोंगा पण रस नाही डोंगा. एका ओळीमध्ये ऊस आहे डोंगा आणि रस नाही डोंगा. काय काय वाचणार, इतकी पुस्तकं आहेत. एक पुस्तक वाचायला इतके दिवस लागतील, ते इथं 25,000 पुस्तक वाचायला किती दिवस लागतील आणि तो वेळ मिळेल का आपल्याला? म्हणून टाइम मॅनेजमेंट आणि माइंड मॅनेजमेंट. माझ्याकडे वेळ किती आहे, मी किती वाचू शकतो, आणि माइंड मॅनेजमेंट म्हणजे मी नेमकं काय वाचलं पाहिजे या संदर्भातला विचार. हा विचार आपण करूया. संतांचं वाङ्मय वाचा, विज्ञानाचं वाङ्मय वाचा, माहिती तंत्रज्ञानाचं वाङ्मय वाचा आणि आपली पुढील पिढी समर्थ करण्याच्या संदर्भात, त्यांचं चारित्र्य संपन्न करण्याच्या संदर्भात आपण प्रयत्न करावा अशी प्रार्थना आपल्याला करतो. आपण मला बोलवलं, मला बोललं म्हणजे असं मला फार वाटतं. म्हणजे भाषण तर माझं विचारही नाही. इतकं सांगेल मला गुंजाळ सर इथं घेऊन आले, म्हणजे भाई येणार का? म्हटलं तारीख मोकळी आहे, मी निश्चितपणे. मला खूप आनंद झाला. इतक्या शांततेने तुम्ही ऐकून घेतलं. आज विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये इतक्या शांततेने ऐकून घेणं फार मोठी कला आहे. तुम्ही कोणाचं ऐकलं की याने सांगितलं की तू बोलतो, आणि त्याला पूर्णता करू द्या, अला पूर्ण करू द्या, मग बने बोला. अरे बो काय बोलतो, कम उभा राहतो. आर्ट ऑफ लिसनिंग, जसं आर्ट ऑफ टॉकिंग आहे तसं आर्ट ऑफ लिसनिंग. एक चांगला असा समाज निर्माण करण्यासाठी, सामंजस्य असलेला समाज निर्माण करण्यासाठी ग्रंथालयाचा उपयोग करा अशी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा बघा, आता ते मला सांगायला आले, तुम्ही उद्घाटन करा म्हणून सांगायला आले. जे प्रोफेसर विसर भोळे असतात. मी जरी राजकीय माणूस असतो तर माझे 15-20 वर्ष वाढत गेला.
एक काय प्राध्यापक निघाले त्याच्या समोर 3-4 लोक मुंबईवरनं CST वरनं निघाली. कल्याणला TC आला, तिकीट दाखवा. त्याने सर्व होते नव्हते सर्व खिसे तपासले, तिकीट काय सापडलं नाही. त्या शेजारचे लोक म्हणाले प्राध्यापक आहे, हे आहे, प्रामाणिक आहे. त्या TC म्हणाला ठीक आहे, अजून थोडा वेळ देतो, नंतर तुम्ही मला तिकीट दाखवा. तो म्हणाला तुमचं जाऊ द्या, कोणत्या स्टेशनावर मला उतरायचं आहे हे आठवत नाही, मला तिकिटा निघाला. तर तसं मी विसरलो, यांनी आठवण करून दिली. ग्रंथालयाच्या या सप्ताहाचं उद्घाटन केलं असं मी जाहीर करतो. पुन्हा धन्यवाद भाई साहेब. आजच्या समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब सुरेश सोनवणे यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय विचार मांडावा. आमच्या शाळोत्सव व्याख्यान बाल्याचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय भाई, ज्यांचे विचार आम्ही गेल्या 40-45 वर्षापासून ऐकतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांचे सहकारी, त्यांचे विचार आम्ही राजकीय, सामाजिक, आर्थिक या विविध विषयांवर, मी त्यांचा विद्यार्थी आहे, त्यांचा शिष्य आहे, पण एकलव्याचं नातं आहे आमचं. आम्ही एका पक्षात 2023 पर्यंत काम केलं. मी सध्या दादांबरोबर अध्यक्ष आहे, डॉक्टर साहेबांबरोबर विद्यार्थी दशेपासून होतो 2023 पर्यंत. आणि भाईंचे विचार ऐकायला मिळावे ही आमची बरीच दिवसापासून इच्छा होती. आणि साहेबांचे अध्यक्ष पण आहेत तर आपण आलात, आपल्या विचारांची मेजवानी आम्हाला साजरी करायला मिळाली. सर, ही वाचनालय आणि राजकारण विरहित सर्व पक्षाचे, सर्व विचारांचे विचारसरणीवर आधारित निवडणूक होतात आमच्या. पण आमच्याकडे पदसिद्ध अध्यक्ष पदे तहसीलदारांना आहे. म्हणजे राजकीय अपप्रवृत्तीचा विचार शिरकाव याच्यात न होता ही सांस्कृतिक चळवळ टिकली पाहिजे, जगली पाहिजे. आत्ताच आमचं निवडणूक झाली गेल्या 2 महिन्यापूर्वी. विरोधक एकत्र आम्ही निवडणुकीपुरते तुमच्या बाजूला हो, आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एकत्र होतो, काही अडचण नाही. पण हा जो ठेवा आहे, सांस्कृतिक ठेवा, हा येणाऱ्या पिढीसाठी, वाचनासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी एक सांस्कृतिक चळवळ आहे. छोटासा उपक्रम आहे आमचा. गाव आमचा आदिवासी जिल्हा, आदिवासी तालुका आहे, छोटासा तालुका. पण चैत्राम पवारांसारखी विभूती आमच्याकडे जन्माला आले म्हणून आम्ही महाराष्ट्रात, देशात, तालुक्यात करून सांगतो की आमचे साखरेचे चैत्राम पवार आहेत, पद्मश्री. आज आपण आलात त्याबद्दल मी वाचनातर्फे आपले आभार मानतो. आणि आजच्या व्याख्यानमालेचं आपण उद्घाटन केलं आणि आजची ही व्याख्यानमाला आज संपलेली आहे असं मी अध्यक्ष म्हणून जाहीर करतो. धन्यवाद अण्णासाहेब. व्याख्यानमालेच्या निमित्ताने वाचन अभिरुची वाढावी या उद्देशाने भाग्यवान श्रोता हा अभिनव उपक्रम आम्ही राबवतो. त्या अनुषंगाने आजचे उद्घाटन माननीय प्राध्यापक श्री अरुणभाई गुजराती साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते एका भाग्यवान श्रोत्याची चिठ्ठी काढावी. हेमंत जाधव साहेबांनी पुढे यायचं आहे. ते आजचे भाग्यवान श्रोता ठरलेले आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या ऋणनिर्देशासाठी मी सर्व
सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी बसून घ्यायचं आहे. आजच्या कार्यक्रमाच्या ऋणनिर्देशासाठी मी सांस्कृतिक समितीचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर चव्हाण सरांना निमंत्रित करतो. श्री छत्रपती शिवाजी वाचनालय आयोजित शारदीय व्याख्यानमालेच्या या रौप्य महोत्सवी वर्षाच्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब सुरेशजी सोनवणे साहेब यांनी अध्यक्षपद ग्रहण केलं, त्याबद्दल मी संयोजन समितीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आजच्या या व्याख्यानमालेचे उद्घाटक तथा आपल्या अमोघ वाणीने ज्यांनी आपल्या मनाचा ठाव घेतला आणि ग्रंथालय व जीवनमूल्ये याच्यावर आपला प्रकाश टाकला ते महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष माननीय प्राध्यापक श्री अरुणभाई गुजराती साहेब, आपण आम्हाला वेळ दिला, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल संयोजन समितीच्या वतीने आपलं मनपूर्वक आम्ही आभार मानतो. आजचे सत्कारमूर्ती ज्यांनी सामूहिक शक्तीच्या माध्यमातून ग्रामविकासाचा मेरुदंड प्रस्थापित केला असे पद्मश्री पुरस्कार प्राप्त आदरणीय श्री चैत्रंभाऊ पवार साहेब, आपण आलात आणि आम्हालाही मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो. तथा ज्यांच्यामुळे ही व्याख्यानमाला सुशोभित होते असे सर्व रसिक श्रोते हो, आपण सर्वांच्या उपस्थितीने सदर सत्र हे संपन्न झाले, त्याबद्दल संयोजन समितीच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने सदर पर्व संपले असं जाहीर करतो. उद्या 24 सप्टेंबर 2025 रोजी बुधवार संध्याकाळी ठीक 5:30 वाजता कवी प्राध्यापक संदीप जगताप सरांचं कविता आणि बरंच काही या विषयावर व्याख्यान होणार आहे. आपल्याला थोडीशी विनंती करायची, या उत्साहाने उद्या 5:30 वाजता ठीक या ठिकाणी जाऊ. धन्यवाद.